भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. अनेक नेत्यांचे फोटो ते थेट भेटीगाठीचे व्हिडिओ समोर आले. त्यानंतर चर्चा सुरू झाली, ती म्हणजे भोंदू अशोक खरातवरती कोणाचा वरदस्त आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावं चर्चेत आली. रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांचे देखील फोटो व्हायरल झाले. या प्रकरणी सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांनी या प्रकरणात विविध महत्त्वाचे गौप्यस्फोट देखील केले आहेत. आणि या प्रकरणात तपास नेमका कुठपर्यंत गेला आहे आणि नवीन कोणते सवाल उपस्थित होत आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. 2 दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट करत व्हिडिओ प्रसारित केला. त्यात अंजली दमानिया यांनी दावे केले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचं फोनवरती अशोक खरात सोबत संभाषण झालंय आणि हे संभाषण काही मिनिटांचे तर हजारो सेकंदाचे आहेत असा देखील दमानिया यांनी दावा केला. तसेच दमानिया पुढे म्हणाल्या की व्हॉट्सअप कॉलची माहिती नाहीये, पण असं देखील दमानिया यांनी सांगितलं. पण या प्रकरणी ज्या नेत्यांची नावं समोर आली त्या नेत्यांची चौकशीच झाली नाही. तसेच रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी तपास यंत्रणांनी समन्स पाठवलं, पण रुपाली चाकणकर या चौकशीसाठी गेल्याच नाहीत. तसेच दीपक केसरकर यांच्यावर देखील अंधारे ते दमानिया यांनी आरोप केले, पण त्यांची देखील चौकशी झाली नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार काही नेत्यांचे खरासोबत वारंवार संपर्क झाले. हजारो सेकंदाचं संभाषण देखील झालं असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. इनकमिंग आणि आउटगोईंग कॉलची तपशीलवार माहिती दमानिया यांनी दिली. दमानिया यांच्या या दाव्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य अधिक वाढलं. या प्रकरणात विविध पक्षातील काही नेत्यांची नावं पुढे आली असली तरी संबंधित नेत्यांनी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. तपास यंत्रणांकडून मात्र चौकशीची गती मंद असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच अंजली दमानिया यांनी जो CDR संदर्भात दावा केला त्या संदर्भात पोलिसांचं देखील कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. यामुळे तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह साहजिकच उपस्थित राहतात. आता विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत की राजकीय दबावामुळे नेत्यांना वाचवलं जात आहे. मोठ्या माशांना सोडून छोट्या माशांवरती कारवाई केली जात असल्याचं विरोधकांनी बोललंय. अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे नावं समोर येऊनही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत, कारण त्यांची चौकशी देखील झाली नाही. तपास यंत्रणांनी निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांची आहे. बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.